तर महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना अनेक ठिकाणी आमनेसामने आले। आरोपांच्या फैरी झडल्या, मोठा संघर्ष पाहायला मिळाला। निवडणुका संपल्या आणि निवडणुकीमध्ये भांडणारे सत्तेसाठी एकत्रही आले। आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यात याच संघर्षाचा दुसरा अंक पाहायला मिळतोय। त्यातही वनमंत्री गणेश नाईकांची आघाडी आहे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। तर गणेश नाईकने ठरवलं तर तुमचा टांगा पलटी, घोडे लापता आणि बोलतो करून दाखवील। भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामोनिशान साफ करून टाका। हे मी आज परत बोलू। आमचं नामोनिशान मिटवण्याची जे भाषा करतायत त्यांना तुम्ही एकदा परवानगी द्या। आमचं नामोनिशान मिटवण्याकरता मैदानात त्यांना येऊ द्या। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीतल्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या गणेश नाईकांचा सामना रंगला। टांगा पलटी करण्याचं थेट आव्हान देत गणेश नाईकांनी शिंदेंविरोधात शड्डू ठोकला। या संघर्षाचा पुढचा अंक आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात सुरू झालाय। वनमंत्री गणेश नाईकांनी शंभूराज देसाईंच्या साताऱ्यातल्या पाटणच्या बालेकिल्ल्यात सभा घेतली। त्यावेळी त्यांनी देसाईंचा एकेरी उल्लेख करत टोलेबाजी केली। आमच्या नवी प्रचाराच्या वेळेला इथला मालक मंत्री आला होता। कुठे काय मी पालकमंत्री बोलत, मालक मंत्री काय बोलला होता? आमच्या नेत्याचं असं केलं, मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव, तुझ्यात हिंमत असेल तर। काय बोलून गेला? मी त्याला विचारलं, मग राज्य कोण? शिवसेनेचं महापौर होणार। मग कोणा झाला महापौर? अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, पण निवडणुका जिद्दीच्या आणि एकूण ताकदीच्या झाल्या। सगळे हरामाचे पैसे जनतेने ठोकरले। दादागिरी कोणाची ऐकून घ्यायची नाही, ती दादागिरी मोडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। हे गुंडे बुंड्यांचं राजकारण दुसऱ्यांना शिकवा। एक तर कुठल्या तरी एका गावामध्ये कोणाला जाऊ देत नाही। कुठलं गाव? गावरी। तुम्ही अर्ज करा, इथे पोलीस यंत्रणा गावरी या उमेदवारांना घेऊन जा, गावामध्ये हात लावला तर हा गणेश नाईक बघतो। दुसरीकडे धाराशिवमध्येही झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि शिवसेना हे मित्रपक्ष आमने सामने उभे ठाकले। तालुक्यात शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळतो। मतदारसंघात तानाजी सावंतांना भाजपनं आव्हान दिलंय। भूम तालुक्यातील ईट जिल्हा परिषद गटात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिवसेना विरोधी सभेनंतर वातावरण तापलंय। भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी एकमेकांवर सावकारी आणि काळ्या धंद्याचे आरोप केले। त्या दोन्ही उमेदवार जे समोरचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जो उमेदवार आहे, दोघांचेही या ठिकाणी अवैधरित्या स्टोन क्रेशर चालू आहेत। अवैधरित्या त्या स्टोन क्रेशरवरून अवैध वाहतूक होत आहे। आणि एवढंच काय, तर सावकारकीचे त्यांचे धंदे आहेत, जे की गोरगरीब या ठिकाणी लोकांना सावकारकीनं पैसे देत आहेत, त्यांच्याकडून खरेदी घेत आहेत आणि जबरदस्तीनं पैसे वसूल करतायत, असे 2 नंबरचे धंदे। सत्ताधारी मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना महापालिका निवडणुकीतही अनेक ठिकाणी भिडले होते। नवी मुंबईत गणेश नाईकांनी सातत्यानं एकनाथ शिंदेंवर जिव्हारी टीका केली होती। निवडणूक संपल्यानंतर नाईकांनी वाद संपल्याचंही जाहीर केलं होतं। पण अनेक ठिकाणी दोन्ही पक्षातला वाद पुन्हा उफाळून आलाय। एकदा का जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की हा वाद आणि आरोपांचं सत्र शमण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।